हिवाळा चालू आहे आणि या थंडीमध्ये चहा प्यायचा आनंद काही वेगळाच असतो. पण तुम्हाला माहित आहे का की काही खास प्रकारचे आरोग्यदायी चहा आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर ठरू शकतात. आज आपण अशा एका चहाबद्दल चर्चा करणार आहोत जो थंडीमध्ये आळस, डोकेदुखी, अंगदुखी आणि अपचन कमी करण्यास मदत करतो. हा चहा आपल्याला इतका उपयोगी का ठरतो हे समजून घेण्यासाठी आधी आपण जाणून घेऊया की हिवाळ्यात आपल्या शरीरात नेमकं काय घडतं. तर थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात व ब्लड सर्क्युलेशन कमी होते. त्यामुळे सांध्यांकडे रक्तपुरवठा कमी होतो, गरजेचे पोषण आणि ऊब कमी होते. यामुळे शरीरात स्टिफनेस, अंगदुखी, स्नायू जड होणे जाणवते. त्यानंतर मेटाबॉलिझम ही मंदावते. थंडीत शरीर उष्णता वाचवण्यासाठी एनर्जी कॉन्झर्वेशन मोड मध्ये जाते. त्यामुळे डायजेस्टिव्ह एन्झाइम्स कमी गतीने काम करतात आणि अन्न पचण्याची प्रक्रिया ही मंदावते. यालाच मेटाबॉलिझम स्लो होणं म्हणतात. त्यामुळे अपचन, गॅसेस या समस्या निर्माण होतात. त्यानंतर हार्मोनल रिस्पॉन्स पाहिला तर थंडीमध्ये स्लीप हार्मोन मेलॅटोनिन हे जास्त प्रमाणात स्त्रवते. त्यामुळे आळस, थकवा जास्त जाणवतो. त्यानंतर नर्व सेन्सिटिव्हिटी ही वाढते. थंडीने नर्व्स अधिक सेन्सिटिव्ह होतात. त्यामुळे डोकेदुखी तर काहींना मायग्रेनचा त्रासही जाणवतो. म्हणूनच शरीराला गरम ठेवणारा, रक्ताभिसरण वाढवणारा, अंगदुखी कमी करणारा, सांध्यातील स्टिफनेस कमी करणारा, डोकेदुखी कमी करणारा आणि डायजेशन इम्प्रूव्ह करणारा अशा गुणधर्मांनी युक्त असा चहा खूप फायदेशीर ठरतो. तर असा हा आरोग्यदायी चहा बनवण्यासाठी कोणते इन्ग्रेडियंट्स लागतात व त्याचे सायंटिफिक बेनिफिट्स काय आहेत ते आता आपण पाहणार आहोत. तर पहिला घटक आहे सुंठ. हाफ टेबलस्पून सुंठ आपण घ्यायचा आहे. यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात जे अंगदुखी कमी करतात. तसेच सुंठ हा ऍसिडिटी, गॅसेस, अपचन कमी करण्यास मदत करतो. ब्लड सर्क्युलेशन सुधारतो. त्यामुळे शरीर पटकन उबदार होते. दुसरा घटक आहे काळी मिरी. यामध्ये 3 ते 4 दाणे काळी मिरी आपण वापरायची आहे. तर काळी मिरी ही मेटाबॉलिझम वाढवते, शरीरात उष्णता निर्माण करते आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काळी मिरी ही कफ आणि कंजेशन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. पुढील घटक आहे दालचिनी. एक छोटा तुकडा दालचिनीचा यामध्ये वापरायचा आहे. दालचिनी ही रक्ताभिसरण सुधारते, डोकेदुखी कमी करण्यास मदत करते, तसेच अँटीबॅक्टेरियल म्हणूनही काम करते. नंतर आहे तुळस. 4-5 तुळशीची पाने आपण चहामध्ये घालायची आहेत. कारण तुळस ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. थंडी, खोकला, सर्दी हे सर्व कमी करण्यास ती मदत करते. स्ट्रेस कमी करून मूड हा अपलिफ्ट करते. पुढील घटक आहे हळद. तर चिमूटभर हळद आपण यामध्ये वापरायची आहे. ही नॅचरल अँटी इन्फ्लेमेटरी आहे. जॉईंट पेन, मसल पेन कमी करण्यास मदत करते. आणि शेवटचा घटक म्हणजे मध. 1 टेबलस्पून मध आपण वापरायचा आहे. हा नॅचरल एनर्जी बूस्टर आहे. हा स्वाद आणि हिलिंग दोन्ही वाढवतो. तर हे झाले चहासाठी लागणारे इन्ग्रेडियंट्स आणि त्याचे बेनिफिट्स. आता आपण चहा तयार करण्याची पद्धत पाहणार आहोत. तर 1 कप पाण्यात सुंठ, मिरी, दालचिनी, तुळस घाला. 4 ते 5 मिनिटे उकळवा. गॅस बंद करून त्यात चिमूटभर हळद घाला. मिश्रण एकजीव करा. थोडं कोमट झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मध घालून प्या. आता आपण पाहू की हा चहा काम कसा करतो. तर चहातील सुंठ व दालचिनी यांचं कॉम्बिनेशन हे ब्लड फ्लो वाढवतं, इन्फ्लमेशन कमी करते. त्यामुळे अंगदुखी कमी होण्यास मदत होते. त्यानंतर मिरी आणि दालचिनी हे कॉम्बिनेशन मेटाबॉलिझम बूस्ट करते. त्यात मध हा नॅचरल ग्लुकोज सप्लाय देतो. त्यामुळे एनर्जी वाढते व आळस कमी होतो. तुळस आणि दालचिनी हे कॉम्बिनेशन नर्व टेन्शन कमी करते. याचा नुसता सुगंधही माइंड रिलॅक्स करतो. त्यामुळे डोकेदुखी कमी होते. त्यानंतर सुंठ स्टमक एन्झाइम्स वाढवतात. मिरी ही डायजेशन फास्ट करते. त्यामुळे अपचन, गॅसेस या समस्या दूर होतात. तर हा चहा पिल्यामुळे ओव्हरऑलच शरीराचे कोर टेम्परेचर वाढते. त्यामुळे थंडीमुळे आलेला स्टिफनेस हा कमी होतो. तर आता पाहू की हा चहा तुम्ही कधी घेऊ शकता. तर एकतर सकाळी उठल्यावर तुम्ही पिऊ शकता, किंवा दुपारी जडपणा वाटल्यास तुम्ही पिऊ शकता, किंवा जेवणानंतर 1 तासानेही तुम्ही हा चहा घेऊ शकता. हा चहा जरी एवढा आरोग्यदायी असला तरी हा चहा काही लोकांनी टाळला पाहिजे. स्पेशली गर्भवती महिलांनी, तसेच ज्यांना हायपर ऍसिडिटीचा त्रास आहे अशांनी सकाळी हा चहा घेणं टाळावं. जर दुपारी घेतच असाल तर काळी मिरीचं प्रमाण हे कमी घालावं. तसेच बीपीचा त्रास असणाऱ्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने हा चहा घ्यावा. तर अशा प्रकारे हा चहा हिवाळ्यातील अंगदुखी, आळस, डोकेदुखी, अपचन, थंडी या सगळ्यांवर एकाच वेळी काम करतो. त्यामुळे हा आरोग्यदायी चहा तुम्ही अवश्य ट्राय करा आणि थंडीचा आनंद घ्या.